1 मार्च रोजी ओमानमधील मस्कटमध्ये 59,000 मेट्रिक टन पेट्रोल वाहून नेणाऱ्या व्यापारी जहाजावर झालेल्या क्षेपणास्त्र सज्ज ड्रोन हल्ल्यात कांदिवली येथील रहिवासी दीक्षित अमृतलाल सोलंकी यांचा मृत्यू झालाय। त्यांचं वय 32 वर्षे इतकं होतं। सोलंकी या जहाजावर क्रू मेंबर म्हणून काम करत होते। या हल्ल्याची माहिती मिळताच मस्कटमधील भारतीय दूतावासानं कांदिवली पोलिसांना त्यांची मृत्यूची पुष्टी केली। पोलिसांच्या माहितीनुसार ही घटना मस्कटच्या उत्तर किनाऱ्यावर दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास घडली। जहाजाला क्षेपणास्त्र सज्ज ड्रोननं धडक दिल्यामुळे सोलंकी जागीच ठार झाले। 2 मार्च रोजी जहाजावरील काही क्रू मेंबर्सना तातडीनं वाचवण्यात आलं, परंतु सोलंकीचा हल्ल्यात मृत्यू झाला होता। ही घटना जागतिक समुद्र वाहतूक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गंभीर मानली जाते। भारतीय दूतावास आणि ओमानच्या स्थानिक यंत्रणा तपास करत आहेत। सोलंकी यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबासह स्थानिक समाजातही शोककळा पसरली आहे। संबंधित अधिकारी त्यांच्यासाठी मदत उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिले।